अंबरनाथ स्थानकाजवळ इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे। मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल सेवा त्याच्यामुळे विस्कळीत झाली आहे। फास्ट लाईन पूर्णपणे ठप्प झालेली आहे। रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। कर्जत खोपोलीवरून येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय। इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रवाशांचा हा झालेला खोळंबा। अंबरनाथ स्थानकाजवळ इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे। मालगाडीचं इंजिन बंद पडल्यामुळे रेल्वे सेवा ही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे या ठिकाणी प्रवाशांनी गाडीमधून उतरून या ठिकाणी ट्रॅकवरून चालणंच पसंत केलेलं आहे। या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे। कर्जत खोपोलीवरून येणाऱ्या गाड्यांचा त्याच्यामुळे खोळंबा झालेला आहे। सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक त्याच्यामुळे आता विस्कळीत झालेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय। अमित कीर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमित, काय अधिक माहिती मिळते या संदर्भातली? ऋषाली, 11:18 ट्रेन बदलापूरवरून अशी 10 मिनिटं लेट आली आहे। लेट प्रवासी ट्रेनची वाट बघत असताना बरोबर 11:30च्या सुमारास ही ट्रेन अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये रेल्वे मालगाडीचे इंजिन हॅलो बोला बोला, तुम्ही सरळ बोला। रेल्वेचे इंजिन बंद पडले अशी अनाउन्समेंट झाली आहे मालगाडीची। त्यामुळे सगळ्या प्रवासीचा इथे बराच वेळ खोळंबा झाला आहे। प्रवासी ट्रेनमधून खाली उतरून ट्रॅकवरून चालत निघाले आहेत। लोकांची गडबड म्हणजे गैरसोय झालेली आहे। अशा ठिकाणी ट्रेन थांबली आहे की तिकडे पूर्ण जंगलच आहे, कसली सोय नाहीये तिकडे। लोकांना ट्रॅक शिवाय दुसरा काय पर्याय नाही चालायला। विशाली, अमित, या ठिकाणी आता काय माहिती मिळते का प्रशासनाकडून की इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे, ते दुरुस्त कधीपर्यंत होईल, वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? मोटरमॅननी फक्त अनाउन्समेंट केलेली आहे की पुढे मालगाडीचं इंजिन फेल झालेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत मालगाडीचं इंजिन सुरू होत नाही तोपर्यंत ट्रेन अशाच खोळंबल्या जातील असं सांगितलं। ऋषाली, प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया उमटतात? प्रवासी खूप संतप्त प्रतिक्रिया आहे। पावसामध्ये असाही ट्रेन रोज 15 ते 20 मिनिटं लेट असतातच। आजही त्याचप्रमाणे प्रवासी निघाले होते आणि चर्चा सुरूच असताना ट्रेन नेमकी बंद पडलेली आहे। इथे प्रवासी म्हणतात मध्य रेल्वेचे अक्षरशः नाकारतेपणा आहे। वैशाली, अमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते रेल्वेमधून उतरतायत खाली आणि ह्या बाजूचा जो जंगलाचा घनदाट या ठिकाणी झाडी आपण पाहतोय आणि त्या ठिकाणाहून वाट काढताना या ठिकाणी दिसत आहेत हे सगळे काही प्रवासी। खोळंबा पूर्णपणे या ठिकाणी झालेला आहे। अंबरनाथ स्टेशनच्या जवळच या ठिकाणी इंजिनचं मालवाहतूक इंजिन जे आहे ते बंद पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकलचा खोळंबा झालेला आहे। सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक विस्कळीत झालेली आहे। घटनास्थळी आपले प्रतिनिधी आहेत पराग खरात, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पराग, काय सध्या परिस्थिती आहे त्या ठिकाणी? वैशाली, आता बराच वेळ झाला इथे गाडी थांबलेली आहे। कर्जतहून मुंबईच्या दिशेने निघालेली गाडी अंबरनाथला इथे मालगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे म्हणजे खोळंबलेला आहे रस्ता आणि त्याच्यामुळे काय झालंय की लोक सगळे ट्रेनमधून उतरून अंबरनाथकडे स्टेशनकडे चालत आहेत आणि लोक कसेही उतरून म्हणजे बघत नाहीयेत वरून गाडी येईल काय येईल त्याच्याबद्दल काहीच नाही आहे, लोक चालत आहे। पराग, आता काय प्रशासनाकडून काही अनाउन्समेंट त्या ठिकाणी काही करण्यात येते का गाड्यांमध्ये, की कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल किंवा काय, या संदर्भातली काही माहिती मिळते का? जेव्हा गाडी थांबली होती तेव्हा असं अनाउन्समेंट झाली की लोकल याच्या मालगाडीमध्ये इंजिनमध्ये खराबी झाल्यामुळे गाडी थांबवण्यात आलेली आहे वाहतूक। त्यामुळे किती वेळ लागेल सांगता येत नाहीये आणि अजून प्रशासनाकडून काहीच म्हणजे खबरदारी घेण्यात आलेली नाहीये। नक्कीच, धन्यवाद पराग। धन्यवाद पराग दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून सातत्याने जाणून घेणार आहोत। पराग खरात आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी घटनास्थळावर आहेत आणि तिथल्या परिस्थिती नेमकी काय आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। ते प्रवासी जे आहेत ते त्या रेल्वे सोडून जे ते बाजूच्या या रानातून वाट काढत आपला रस्ता पकडत असताना आपण या ठिकाणी पाहता इंजिन बंद पडलेलं आहे, त्याच्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे।